नमस्कार मित्रांनो. तर आज आपण भेट देणार आहोत बालीतील एक लपलेलं आणि सुंदर ठिकाण, उलुपेतानू धबधबा असं या ठिकाणाचं नाव आहे. तर हा धबधबा बालीजवळ उबुद नावाच्या एका शहरात स्थित आहे. उबुदपासून साधारणतः 30 मिनिटं अंतरावरती केडिसन गावाजवळ हा धबधबा आहे. तर 30,000 पर पर्सन इंडोनेशियन रुपीजमध्ये हे तिकीट आहे. आणि इंडोनेशियन रुपीजमधून कन्वर्ट भारतीय रुपीजमध्ये करायचं असेल तर पर पर्सन एक 250-300 रुपयेपर्यंत तिकीट असेल. तर आता आपण 90 पायऱ्या उतरून खाली जाणार आहेत. आजूबाजूला फक्त आणि फक्त झाडी आहे आणि एक सुंदर अशी हिरवळ पसरलेली आहे सगळीकडे. आणि याच निसर्गाच्या रम्यामध्ये तो सुंदर धबधबा आहे, जो की आपण पुढे पाहणार आहोत. तर इथून जाताना आपल्याला 4-5 पॉईंट लागतात, ते पण आपण पाहणार आहेत आणि तेही याच्यामध्ये कव्हर करणार आहोत आपण. तर हा आहे सुंदरसा. आपल्याकडं कशी मंदिरं आहेत प्रत्येक ठिकाणी, तशाच टाईपचे इथेही मंदिरं आहेत. तर याच्यामधलं हा आहे तीर्थोवलेदारण. येथे लोक पवित्र जल किंवा जलशुद्धी करण्यासाठी येथील थोडेसं पाणी आपल्या डोक्यावरती मारतात आणि पुढे निघतात. याच ठिकाणी ही गुहा आहे. या गुहेमधनं पण पाणी येतं, माहिती नाही, नॅचरलच वॉटर आहे. कुठून येतं ते बॅकसाईडला असेल कदाचित, कारण तिकडे एंट्री नाही आहे. तसेच आपण ज्या झऱ्याच्या साईडने चालतोय, हे झरा आहे कोई मासे आणि जलकुंड. ज्या जलकुंडातनं पाणी येत होतं ते पाणी तिथे स्टॉप केलेलं आणि हे पाणी सेपरेट आहे. आणि हे मासे आहेत कोई मासे. याच्यामध्येच थोडीशी बदकं वगैरे पण सोडलेली आहेत, म्हणजे एक नॅचरल अनुभव यावा म्हणून. 2-3 बदकं आम्हाला दिसलेली आणि माशांचा एकच झुंड. यांना खाऊ घालण्यासाठी आपल्याला इथे परमिशन नव्हती, पण दुसरीकडे ते खायला वगैरे घालण्यासाठी लोक देतात, कारण जसं खायला टाकलं तसं ते फोटो काढण्यासाठी वगैरे पण आपण जवळ घेऊ शकतो त्यांना. तर अशाच प्रकारे हा सुंदरसा असा धबधबा हा पुढे आहे. आपण आता तिकडेच जातोय. साधारणतः 15 ते 20 फुटावरनं हे पाणी पडते आणि या पाण्यालाच तो उलुपेतानू धबधबा असं म्हटलं जातं. तर जवळपास पर्यटक काही जास्त नव्हती, कारण आम्ही आलो होतो सकाळच्या टायमामध्ये आणि पर्यटनाला कुठल्याही ठिकाणी खूप गर्दी असते. त्यामुळं प्रयत्न करा की सकाळी तुम्ही लवकर निघणार. 7:30 ते रात्री 6पर्यंत, म्हणजे इव्हिनिंगच्या वेळेस 6पर्यंत हे ठिकाण चालू आहे. त्यानंतर कारण निसर्ग बघण्यासाठी आपल्याला दिवसाचाच वेळ पाहिजे, रात्रीला काय बघून काय फायदा नाही. तर हा तो ब्रिज आहे. या ब्रिजवरनं मॅक्झिमम 10 माणसं अलाउड आहेत आणि आपण लाईन लावून खाली जाऊ शकतो, कारण सगळेजण इथे फक्त फोटो काढण्यासाठी येतात. आणि पूल नाही आहे, हे तलाव आहे आणि हे तळं इतकं सुंदर आहे आणि पाणी इतकं थंडगार आहे. तर प्रत्येकाला एक मस्त अनुभव आहे नेचरच्या सानिध्यामध्ये. आणि तसं पाहिलं तर आजूबाजूला एक पंगकुंग पाटास आणि एक गुहा इथेही आहे आणि हा छोटासा धबधबा.